हे बघा, हे सुक्या भाजीचं वाटण, त्यापासून तयार केलेली ही गरमागरम भाजी. बरं, हे वाटण आहे की नाही तयार केलं की 3 महिने छान टिकतं आणि हव्या त्या भाज्या तुम्ही यापासून तयार करू शकता. ढोबळी मिरची तर या वाटणातली कमाल लागते. बघा रंग काय दिसतोय, टेक्स्चर काय दिसतंय, आहा जबरदस्त. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. ऑफिसच्या डब्यासाठी सकाळच्या घाई गडबडीमध्ये पटकन होणारी ही भाजी आहे. पण हीच नाही, अशा सगळ्या भाज्या पटकन तयार व्हावा यासाठी ना जवळपास 3 महिने टिकणारा मसाला देखील तुम्हाला करून दाखवणार आहे. बरं, मी काय म्हणते, ढोबळी मिरचीची भाजी तर करणारच आहोत, पण या पगडीखाली की नाही आपलं नवीन प्रॉडक्ट आहे. काय असेल हे प्रॉडक्ट? बरं चला एक हिंट देते. आजच्या भाजीमध्ये पण याचा वापर होणार आहे किंवा दिसेलच तुम्हाला कुठे ना कुठे. काय असेल गेस करा. कधी रिव्हील करणार आहे? शुक्रवारी दुपारी बरोबर 1 वाजता आपलं मधुराज रेसिपी मराठी चॅनल ना तिथे लाईव्हमध्ये 5 लकी विनर्स करणार आहोत. त्यांची नावं देखील तेव्हाच अनाऊन्स करणार. साहित्याची सविस्तर यादी व्हिडिओच्या शेवटी आहेच, पण पटकन काय काय आहे बघूयात की. 1.5 पाव ढोबळी मिरची आहे, त्यातल्या बिया आणि गर काढून अशी उभी कट करून घ्यायची, मोठे मोठे पीसेस. त्याचसोबत 2 मध्यम आकाराचे कांदे असे लांब चिरून घ्यायचे. तर वाटण करण्याकरता अर्धा कप कच्चे शेंगदाणे घेतलेत, पाव कप बेसन आहे, पाव कपच खोबऱ्याचे काप घ्यायचे, 1 टेबलस्पून काळा मसाला, 1 टेबलस्पून पांढरे तीळ, 1.5 टेबलस्पून लाल तिखट, अगदी अर्धा चमचा गरम मसाला, 1.5 टेबलस्पून इथे धणेपूड आहे, चवीपुरतं मीठ लागेल, 1 चमचा जिरं, 10-12 लसूण पाकळ्या, 10-12 कढीपत्त्याची पानं. बरं, यासोबत तेल लागणारच फोडणीला आणि त्यासोबत फोडणीचं बेसिक साहित्य म्हणजे हिंग, थोडासा लसूण पण आणखी लागेल फोडणी घालताना, पण इतर मसाला काहीच घालायची गरज नाही जर आपण हे वाटून घातलं. चला सगळ्यात आधी तीळ भाजून घेऊयात. हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तीळ भाजायचं. चला, तीळ मस्त खमंग भाजून झाले. हे बघा, असं एकसारखा सोनेरी रंग आला पाहिजे, म्हणजे ते चवीला मस्त खमंग लागतात. आता हे भाजलेले तीळ एक बाउलमध्ये काढूयात आणि याच आता मध्ये शेंगदाणे घालते आणि शेंगदाणे पण भाजूयात. शेंगदाणे देखील मंद आचेवर एकसारखे मिसळत भाजा, म्हणजे ते खमंग भाजले जाते. चला, शेंगदाणे खरपूस भाजून झाले. बघा, मस्त असे भाजले गेले पाहिजे शेंगदाणे. आता हे भाजलेले शेंगदाणे काढूयात सेपरेट बोलमध्ये. आता याच कढईमध्ये खोबऱ्याचे काप पण भाजून घ्यायचे. खोबऱ्याचे काप हलकेसे भाजत आले की आता यामध्ये घालूयात कढीपत्ता, लसूण पाकळ्या आणि जिरं, म्हणजे जिरं आणि हे सगळं एकत्र छान भाजलं जाईल. भाजलेला कढीपत्त्याचा एवढा कमाल सुवास तरवळतोय, आहा. चला, आता हे छान भाजून झालं एकत्र. खोबऱ्याला छान रंग आला, कढीपत्ताही हलका खरपूस झालाय आणि जिरंही छान भाजलं गेले. वा वा वा. आता भाजलेल्या शेंगदाण्यावरच हे काढून घेऊयात. भाजलेल्या शेंगदाण्याचं टरफल काढायचं काढून टाका, पण मी ठेवते. आणि आता सगळ्यात शेवटी आपण बेसन भाजून घेऊया. बेसन भाजत असताना तेलबिल काही घालायची गरज नाही आहे, सुकं तसं भाजून घ्या. बरं, बेसन भाजायचा आळस असेल ना तर मग काय करू शकता, फुटाणे डाळ असते की नाही आपली, तर ती फुटाणे डाळ घ्या आणि ती मिक्सरला फिरवून त्याची पूड करा, म्हणजे ते काही भाजत बसायची गरज नाही, डायरेक्ट ती पूड वापरू शकता. बेसन आहे ना मंद आचेवर एकसारखं ढवळत एकदम खमंग भाजून घ्यायचं, कच्चं ठेवू नका. बघा, बेसनचा हलका रंग बदललाय, खमंग सुवास पण दरवळतोय आणि त्यामध्ये ज्या गुठळ्या होत्या त्याही मोडल्या गेल्यात. आता गॅस बंद करते आणि हे भाजलेलं बेसन हलकंसं थंड करूया. चला, आता वाटण तयार करूया. तर हे भाजलेले शेंगदाणे खोबरं मिक्सरमध्ये घालून घेऊया. चला, आता हे ना मिक्सरमध्ये आधी ओबडधोबड फिरवून घ्यायचं. एकसारखं नका फिरवू, फक्त पल्स करून घ्या. हे बघा, अगदीच ओबडधोबड आहे. आता यामध्ये हे भाजलेलं बेसन घालूयात आणि मसाले घालूयात. तर मसाल्यांमध्ये सगळ्यात आधी काळा मसाला, लाल तिखट, गरम मसाला, धणेपूड. झाकण लावायचं आणि फक्त एकजीव करून घेऊयात, पल्सच करूयात. चला, वाटण इथे तयार आहे. येस, बघा रंग किती सुरेख आलाय आणि दिसतंही भारी. वा वा वा, क्या बात आहे. चला, हे सुक्या भाजीचं वाटण तयार आहे. आता हे वाटण वापरून तुम्ही भरपूर भाज्या करू शकता, म्हणजे सुक्या भाज्या सगळ्या करूच शकतात. फळभाज्या जसं की कोबी पण याची छान लागते, ढोबळी, कोबी, त्याचबरोबर भरली भेंडी
भरलं कारलं, भरला दोडका यामध्ये पण हे वाटण अफलातून लागतं. भरली मिरची आणि त्याचसोबत हे वाटण आहे ना, यामध्ये मीठ आणि साखर टाकून थोडं तेल टाकायचं आणि चटणी म्हणून अर्धा लागतं. म्हणजे मी एकदा तयार केलेला मल्टीपर्पज होऊन जात आहे. बघा काय दिसतंय सुंदर. वा. आणि जे तीळ आपण ठेवले होते ना, तीळ मी मुद्दाम वाटताना नाही टाकले, कारण हे नंतर भाजीमध्ये असे वरवर दिसले ना, ते चव छान लागते आणि दिसायलाही छान दिसतं. चला आता भाजी करायला घेऊयात. आपली मधुराज रेसिपीची दणदणीत अशी ट्रायप्लायची कढई आहे. ही लार्ज साईज कढई आहे. मधुराज रेसिपी club.com या वेबसाईटवर जाऊन खरेदी करू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर दिलाच आहे. तर गॅस सुरू केला, कढई ठेवली आणि त्यामध्ये 3 टेबलस्पून तेल गरम करण्याकरता ठेवलं. आता फोडणी करता सगळ्यात आधी जिरं छान फुललं की लसूण बारीक चिरलेला आणि हिंग मिसळून घ्यायचं. बेसिकच फोडणी, पण काय खमंग सुवास तरवतोय. बरं, ट्रायप्लायमध्ये जर पदार्थ करपू नये, जळू नये असं वाटत असेल ना, कधीच मोठ्या आचेवर ठेवायचं नाही. कमी उष्णता लागते ट्रायप्लायला, त्यामुळे मंद आचेवर फार फार तर मध्यम पण नाही लागत. एकदा गरम झाली की मंद आचेवर सगळं उरकतंय कार्यक्रम. आता बघा मस्त खमंग अशी फोडणी बसली. लसूण हलकासा तांबूस झाला की यामध्ये उभा चिरलेला कांदा घालूया. कांद्यावर घालूया थोडं मीठ, म्हणजे कांदा पटकन भाजला जाईल. मिसळायचं. कांदा छान मऊ होईपर्यंत परतून घेऊयात. चला, कांदा आहे ना 7-8 मिनिटं मंद आचेवर छान परतून घेतला. बघा हलकासा मऊ झाला आहे आणि सोनेरी रंग यायला सुरुवात झाला आणि कुठेच कढई करपली नाही आहे, जळली नाही आहे. आता यामध्ये उभी चिरलेली ढोबळी मिरची घालायची. आता ढोबळीवर देखील थोडं मीठ घालायचं, म्हणजे ढोबळीतून पाणी निघतं आणि अंगच्याच पाण्यामध्ये मिरची पण छान शिजते. मिसळून घेऊया. चला, ढोबळी मिरची छान परतून झाली तेलावर आणि कांद्यासोबत पण छान मिसळली गेली. आता आपल्याला एक वाफ काढायची मिरचीला. फक्त ती वाफ काढत असताना चिकटू नये किंवा करपू नये म्हणून ट्रायप्लायला नेहमी मी एक काळजी घेते. ती काय सांगते, अगदी चमचाभर पाणी घ्यायचं आणि हे पाणी असं फक्त 4 बाजूने थेंब थेंब सोडायचं, जेणेकरून करपणार नाही. झाकण ठेवूयात. आता ट्रायप्लायच काय, स्टीलची कढई पण वापरत असेल तरी हेच सेम प्रोसेस मी फॉलो करते. सुक्या भाज्यांना मेनली थोडंसं एक पाण्याचा थर दिला ना की झाकण ठेवून जरी शिजवल्या तरी त्या अजिबात करपत नाही किंवा मसाला चिकटून बसत नाही. 5 मिनिटं झाकण ठेवून ढोबळी वाफवून घेतली आणि मंद आचेवरच मी हे सगळं करत आहे. हे बघा, हा काय सुरेख रंग आला आहे ढोबळीला. आणि दाखवते, हे बघा अजिबात खाली कुठे बेसला लागली नाही आहे, चिकटली नाही आहे, कारण यामध्ये आपण थोडासा पाण्याचा एक थर दिला आहे. आता मिसळल्यावर पुन्हा एकदा झाकायचं आणि पुन्हा एकदा 5 मिनिटं हे शिजवून घेऊयात. ढोबळी शिजायला फार वेळ नाही लागत, 8 ते 10 मिनिटात छान शिजते. चला, टोटल 10 मिनिटं झाले. ढोबळी आपण वाफवली. वा, बघा तुम्हाला म्हटलं ना अजिबात करपणार नाही, चिकटणार नाही आणि मस्त रसरशीत झाली बघा. आणि ढोबळी पण मस्त शिजली आहे. वा वा वा, बहारदार. आता या वाफवलेल्या ढोबळीवर आपला तयार मसाला घालूयात. 2 ते 3 चमचे हे वाटण लावायचं किंवा सुक्या भाजीचा मसाला. थोडंसं मीठ, भाजी शिजवताना मीठ घातलं त्यामुळे बेताने घाला. मिसळून घ्यायचं. वा, काय दिसतंय. आता मसाला घातल्यावर 2-3 मिनिटं फक्त परतून घ्यायचं, वाफवायची अजिबात गरज नाही. चला, भाजी तयार आहे जवळपास. भाजीला रंग बघा, टेक्स्चर बघा, काय कमाल आलं आहे. वा वा वा, काय दिसते भाजी बहारदार. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. मिसळून घेऊयात. चला, आणि मस्त ताजं वाटण तयार केलेला हा ढोबळी मिरची मसाला आहे. खूप मस्त लागते. आणि मी जसं सांगितलं की हे तयार वाटण आहे ह्या सुक्या भाजीचं, हे डब्यामध्ये भरू शकता. 3 महिने रूम टेम्परेचरवर छान राहतं, अजिबात खवट नाही होत, कडू नाही होत, खराब नाही होत.
डीप फ्रीजरला ठेवलं तर 6 महिने देखील मस्त राहतं, त्यामध्ये बर्फ जमा होत नाही. तर रेसिपी कशी वाटली कमेंट करा. पुन्हा भेटूया. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.